नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तुम्ही ऐकत आहात तुमची आवडती कथा दिलकशी. मागच्या भागात आपण पाहिलं की कनकच्या मनात ध्रुवबद्दल काहीतरी संशय निर्माण झाला आहे आणि त्या संशयामुळे त्यांच्या नात्यात हळूहळू अंतर तयार होत आहे. पण दुसरीकडे शालिनीच्या मनात मात्र काही वेगळाच खेळ सुरू झाला आहे. तर चला ऐकूया दिलकशी भाग 33. लंचनंतर ध्रुवने कनकला कॅबिनमध्ये बोलवले. तिच्यासोबत एका प्रोजेक्टवर तो डिस्कशन करणार होता. ती सुद्धा त्याच्यासमोर फाईल घेऊन उभी राहिली. पण तिचं आज मन कुठेतरी दुसरीकडेच भटकत होतं. तिला थोडा वेळ पूर्वी कॅन्टीनमध्ये झालेलं ग्रुपमधलं बोलणं आठवत होतं. थोडा वेळ पूर्वी, अगं तू मेन बॉसला बघितलं का? काय हॉट दिसतात यार ते. त्यांनी फक्त एक नजर माझ्याकडे पाहावं म्हणून मी किती काय काय प्रयत्न करते, पण ते आहेत की वळून बघत सुद्धा नाही. हा ना यार, त्यांचा फक्त एक इशारा, मी त्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे, अगदी काहीही. कनक कॅन्टीनमध्ये येऊन तिच्या ग्रुपसोबत बसली असताना शेजारच्या टेबलवर मुलींच्या घोळक्याचा तिला आवाज आला आणि त्या ध्रुवविषयी बोलत असल्याने कनक कान देऊन त्यांचं बोलणं ऐकू लागली. अरे तू काहीही करायला तयार आहेस तर त्यांचा तो राईट हँड तेजा आहे ना, त्याच्याशी बोल. का? त्याच्याशी का? मी असं ऐकलं आहे की बॉसच्या बेडपर्यंत जाणारी प्रत्येक मुलगी तोच सिलेक्ट करतो. आता मात्र हे ऐकून कनकच्या हृदयात धस्स झालं. तिला आठवलं जेव्हा तिने सकाळी तिच्या कपड्यांमधून 2 वेगळ्या वेगळ्या परफ्यूमचा स्मेल घेतला होता. शालिनी देखील त्या मुलींजवळून जात होती. तिने त्यांचं बोलणं ऐकून चिडून त्यांना म्हणाली, हे विसरू नका, तुम्ही तुमच्या मेन बॉसबद्दल बोलत आहात. आणि राहिली गोष्ट त्यांच्या नजरेपर्यंत किंवा त्यांच्यापर्यंत जाण्याची, तर त्यांच्या बेडपर्यंत आणि हृदयापर्यंत फक्त मी एकटीच जाऊ शकते, अजून कोणी नाही. नाही शालिनी मॅडम, आम्ही पण तेच म्हणत होतो की शालिनी मॅडम इतक्या सुंदर आहेत त्यामुळे बॉस कोणाकडेच बघत नाही. त्या मुलींमधली एक मुलगी घाबरत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून शालिनी अजून गुरमीत तिला म्हणाली, हो ते तर आहेच, मी बॉसच्या जवळ असताना बॉस कोणाला कशाला बघेल. असं म्हणत शालिनीने तिच्या मानेला हिसका देऊन तिथून निघून गेली. पण त्या मुलींचं बोलणं कनकला विचार करायला भाग पाडत होतं. आता मिस कनक, ध्रुवचा जोरात आवाज आला. तशी कनक दचकून त्याच्याकडे बघायला लागली. काही प्रॉब्लेम असेल तर घरी जाऊन रेस्ट कर. तिने काही न बोलता तिची मान नकारात हलवली. त्याने तिच्याकडे बघत रूमचा CCTV ऑफ केला आणि रिमोट घेऊन डोअर पण लॉक केला. आता तो उठून उभा राहत तिच्याजवळ चालत आला. त्याने तिचा एक हात त्याच्या हातात घेतला आणि दुसरा हात तिच्या कमरेत घालत तिला आपल्या जवळ ओढले. व्हॉट्स हॅपन एंजल, वाय यू आर बिहेविंग लाईक दिस. त्याने तिला मिठीत घेताच ती त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपडू लागली. ते पाहून तो थोडा वैतागत म्हणाला, नाही ते ते ऑफिस, आपण ऑफिसमध्ये आहोत. तिने उत्तर तर दिलं, पण ते उत्तर त्याच्या मनाला काही पटलं नाही. मग ऑफिसमध्ये आहोत तर काय? तो त्याच्या एका डोळ्याची भुवई उंचावत तिला विचारत होता. हे बघ, काही प्रॉब्लेम असेल तर सरळ समोरून सांगत जा. तुला माहितीच आहे आपले किती प्रोजेक्ट चालू आहेत. मला या ऑफिससोबत इतर ब्रँचेसही सांभाळावे लागतात. त्यामुळे एखाद्या वेळेस मी तुला हवा तो वेळ देऊ शकत नाही, पण मी नक्कीच प्रयत्न करेन. तो तिच्या कपाळावर आलेले केस खूप प्रेमाने तिच्या कानामागे लावत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. पण त्याच्या अशा वागण्याने तिच्या पोटात पुन्हा काहीतरी घुसळल्यासारखे वाटले आणि तिच्या अंगावरचे लवसुद्धा ताठ झाले. आता तिच्या चेहऱ्यावर थोडी थोडी भीती उमटू लागली. ती भीती ध्रुवची नसून तिच्यात होणाऱ्या शारीरिक बदलाची होती. पण त्याच्या जवळ येण्याने तिच्या चेहऱ्यावर आलेली भीती पाहून त्याच्या कपाळावर मात्र आठ्यांचं जाळं विणायला सुरुवात झाली. ओके, तू लिव्ह टाकून घरी जा, आपण यावर नंतर डिस्कस करू. त्याने तिला सोडलं आणि फाईल हातात घेऊन तिच्याकडे न बघता तो म्हणाला. त्याला तिच्या वागण्याचा राग आला हे त्याच्या वागण्यातून तिला लगेच लक्षात आले. पण तिला काय होते आहे हे तिलाच समजत नसल्याने ती त्याला काही म्हणू शकली नाही. त्याने रिमोटने कॅबिनचा दरवाजा उघडला तसं कनक बाहेर निघून गेली. त्याने सांगितल्याप्रमाणे तिने लिव्ह टाकली आणि घरी गेली. तो मात्र तिच्या आजकाल बदललेल्या वागण्याचा विचार करत होता. त्याने नुसतं तिचा हात जरी धरला तरी ती त्याच्यापासून अंतर ठेवून राहण्याचा प्रयत्न करत होती. एखाद्या वेळेस आपण तिला व्यवस्थित वेळ देऊ शकत नाही
असा विचार करून त्याने तेजाला आतमध्ये बोलवून घेतलं. चॉपर, गेट रेडी अँड सी ऑल द अरेंजमेंट ॲट द फार्म हाऊस. आय विल बी देअर टुमॉरो फुल डे. त्याच्या मान हलवत होकार देत निघून गेला. तसे त्याने लगेच शालिनीला बोलवून घेतले. तिलासुद्धा उद्याच्या सर्व मीटिंग त्याने कॅन्सल करायला लावल्या आणि त्यातलं जे काही महत्त्वाचं काम असेल ते आजच करून घ्यायला सांगितलं. शालिनीला कळत नव्हतं अचानक ध्रुव उद्या पूर्ण दिवस रिकामा ठेवायला का सांगत आहे, पण ती त्याला विचारू शकत नव्हती. आजकाल तिला ध्रुव तिच्यापासून अंतर ठेवत आहे असंच वाटत होतं. ध्रुवची आता झालेली हॉटेल मीटिंगबद्दल तिच्या कानावर तसेही आलंच होतं. यावर तिला नक्कीच काहीतरी ॲक्शन घ्यावी लागणार होती, नाहीतर हातात आलेला तो एकदम निसटून जाणार होता. ती बाहेर येऊन वॉशरूममध्ये गेली आणि तिथून तिने एक फोन लावला. बोला शालिनीबाई, दिलेलं काम तर तुम्ही व्यवस्थित करू शकले नाही, मग आता आम्हाला कसा काय फोन केला? पलीकडून बोलणं ऐकून शालिनीचा राग अजूनच वाढला. हाऊ डेअर यू टू टॉक विथ मी लाईक दिस. विसरू नका, मी काही तुमची ती कमला नाही, शालिनी आहे. नोकर माणसाने आपली पायरी पाहून वागावे. शालिनी इकडनं रागात बडबडली. तसं तिकडं त्या माणसाने त्याच्या मुठी आवळल्या. नोकर तर आहोतच आम्ही, पण किल्लेदारांचे. बोला, आज या गोपाळरावांची कशी काय आठवण आली? हो, शालिनीने गोपाळरावांनाच फोन केला होता. मला फक्त हे विचारायचं होतं की आत्ताच काही दिवसांपूर्वी तुमच्या मोठ्या मालकीनबाई दिल्लीत येऊन गेल्या. मला असं वाटलं होतं यावेळेस त्या ध्रुवला आमच्या लग्नाबद्दल नक्की बोलतील, पण तसं काही झालेलं दिसत नाही. शालिनी तिच्या आवाजावर कंट्रोल करत म्हणाली. तुमचं आणि मालकांचं लग्न? नसते स्वप्न पाहू नये, नाहीतर स्वप्न तुटण्याचं लय दुःख होतं राव. गोपाळराव तिकडून मुद्दाम तिला चिडवत म्हणाले. त्यावर ती कन्फ्यूज होऊन म्हणाली, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काही समजलं नाही. कसं हाय, छोट्या मालकांची बातमी तुम्हाला सांगायची म्हणजे मोठ्या मालकीनबाई रुसून बसतील. त्यात आजकाल पोरं पण फार हट्ट करायला लागली आहेत आणि पोरांचा हट्ट पुरा करायचा म्हणजे हातात 20 लाख रुपये तरी हवेत. गोपाळ त्याच्या नेहमीच्या स्टाईलने तिला म्हणाला. त्यावरती त्याची पैशाची मागणी समजून गेली. समजलं मला. थोड्याच वेळात पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होतील, पण बातमी अगदी चोख पाहिजे. तसेही पैसे तिच्यासाठी फार मोठी गोष्ट नव्हती, कारण तिचे वडीलही कोल्हापूरचे प्रसिद्ध उद्योगपती होते. 5 वर्षापूर्वी जी मुलगी पळून गेली म्हणून माहिती पडलं होतं ना, ती पळून गेली नव्हती. गोपाळने तिकडनं असं सांगताच इकडे शालिनीचा श्वास थांबल्यासारखा झाला. तिला आमच्या छोट्या मालकांनीच कुठेतरी लपवून ठेवली होती आणि आता ती पुन्हा परत आली आहे. काय? कसं शक्य आहे? ध्रुवसोबत तर मी नेहमी राहते. तसं काही असतं तर मला नक्की समजलं असतं. शालिनी अजूनही शॉकमध्ये होती. तुम्ही काय छोट्या मालकांना कच्चा खिलाडी समजल्यात काय? अरे, उडत्या पक्षाच्या सावलीला पाहून त्याचे पंख मोजतात ते. तुम्ही त्यांना फार हलक्यात घेतलेलं दिसतंय. त्यांच्या या बोलण्यावर शालिनीने इकडे तिचे दात दातावर घट्ट दाबले. रागारागात सुद्धा ती या गोष्टीचा विचार करत होती की एवढ्या दिवसात तिला ही गोष्ट कशी कळली नाही. ध्रुव कोणत्याही ब्रांचला असला तरी PA म्हणून नेहमी त्याच्यासोबत ती असायची. एवढ्या दिवसात तिने त्याच्या आजूबाजूला विनाकारण कोणतीही पोरगी घुटमळताना बघितली नव्हती किंवा त्याला कोणाचा फोन वगैरे येत असेल असा संशय तिला आला नव्हता. मग एवढी मोठी गोष्ट तिच्यापासून लपलीच कशी याचा विचार ती करत होती. अजून काही माहिती आहे तुम्हाला त्या मुलीबद्दल? हां, तशी तर बरीच आहे आणि तुम्ही पैसेही बरेच दिले आहे, तर मग तुम्हाला सांगावीच लागेल ना. आता मात्र गोपाळच्या बोलण्यावर शालिनी वैतागली. फिरून फिरून बोलू नका. काय असेल ते सरळ सरळ सांगा. अहो, मला तर हेच कळत नाही की तुम्हाला त्या मुलीबद्दल कसं माहीत पडलं नाही, कारण ती मुलगी तर रोज ऑफिसला येते. गोपाळने अजून एक गुगली टाकली. नाही, ते शक्य नाही. मी ऑफिसमध्येच आहे आणि माझं ऑफिसच्या सर्व लोकांवर व्यवस्थित लक्ष आहे. तसं जर कोणी असतं तर माझ्या नजरेतून आल्या वाचून राहिलं नसतं. शालिनीने थोडा वेळ विचार करून उत्तर दिलं. हे बघा, आता मी पुढे बोलणार नाही तर तुम्हाला सरळ त्या मुलीचा फोटो पाठवतो मोबाईलवर. असं म्हणून गोपाळने फोन ठेवला. त्याच्या अकाउंटला पैसे जमा झाल्यानंतर त्याने कनकचा फोटो शालिनीला पाठवला. फोटो पाहताच इकडे कनकचे डोळे मोठे झाले. एक साधीशी एम्प्लॉई म्हणून काम करणारी
व्यक्ती ध्रुवची बायको असेल असा तिने विचारच केला नव्हता. ती तडक वॉशरूममधून बाहेर आली आणि तिची नजर आजूबाजूला फिरवली. पण कनक आज सुट्टी टाकून घरी गेली असल्यामुळे तिला ती कुठे दिसली नाही. तिने 1-2 एम्प्लॉईजला पण तिच्याबद्दल विचारले, पण त्यांनाही तिच्याबद्दल काही माहिती नव्हते. खूप मोठी झेप घेतलीस ना तू, पण लवकरच तुला तुझी जागा दाखवून दिली नाही तर नावाची शालिनी नाही. आता फक्त तू बघ मी काय करते ते. जस्ट वेट अँड वॉच. मोबाईलमध्ये कनकचा फोटो पाहत ती मनात बडबडली आणि खुनशी हसत पुढचे प्लॅन करू लागली. तर मित्रांनो, आजचा दिलकशी भाग 33 तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक छानसा लाईक नक्की करा. तुमचं मत, तुमचे अंदाज आणि पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतं ते सगळं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अशीच रोमॅन्टिक आणि सस्पेन्सने भरलेली कथा ऐकायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा भाग आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. आपल्या भेटीचा पुढचा टप्पा असेल दिलकशी भाग 34. धन्यवाद.